माउंट अबू, उदयपूर, जयपूर 24 डिसेंबर 1998 ते 2 जानेवारी 1999. 1995च्या दिल्ली, सिमला, कुलू, मनालीच्या सहलीनंतर बरेच दिवस परत सहलीला जाण्याचे ठरत होते आणि रद्द होत होते. नेहमी जाणाऱ्या ग्रुपमधील प्रत्येकाची काही ना काहीतरी अडचण येत होती आणि कुठेच जाण्याचे निश्चित होत नव्हते. तेव्हा आम्ही दोघांनीच माउंट अबू, उदयपूर, जयपूरची सहल करण्याचे ठरवले. राजस्थानची थंडी अनुभवायला हा सीझन चांगला होता. आज दिवस पहिला, दिनांक 24 डिसेंबर 1998. रात्रीच्या बांद्रा टर्मिनसवरून सुटणाऱ्या अरवली एक्सप्रेस 9707 चे आरक्षण केले होते. थंडीचे दिवस असल्यामुळे दोघे असूनही सामान भरपूर झाले. रिक्षाने बांद्राला ₹40 पोचलो. गाडी बरोबर रात्री 8:50ला सुटली. तिकीट वेटिंग लिस्टचे असूनही तासाभरात विरारपर्यंत टीसीने 2 बर्थची काहीही चिरीमिरी न घेता व्यवस्था केली. आज दिवस दुसरा, दिनांक 25 डिसेंबर 1998. सकाळी बरोबर 11:10ला गाडी अबू रोड स्टेशनला पोहोचली. गाडीत खोत नावाचे राजस्थानचेच सहप्रवासी भेटले. त्यांनी सांगितल्यानुसार अबू रोडला उतरल्यानंतर माउंट अबूला न जाता प्रथम अंबाजीला जायचे ठरवले. प्रथम अबूची प्रसिद्ध रबडी खाल्ली, ₹10 प्लेट. नंतर प्रत्येकी ₹10 प्रमाणे जीपने अंबाजीला निघालो. जीपमध्ये 13-14 माणसं भरतात. माउंट अबू रोड ते अंबाजी अंतर 22 किलोमीटर आहे. अंबाजी बसस्टँड ते मंदिर व मंदिर ते परत बस किंवा जीप स्टँड असे सामान वाहून न्यायला ₹20 बोलीवर एक हमालबाई मिळाली. मंदिरात दर्शनासाठी लाईन होती, पण शिस्तही होती. ही शिस्त मात्र मंदिरात शिरल्यावर नाहीशी होते. तिथे नुसती लोटालोटी. परंतु दर्शन बऱ्यापैकी झाले. देवळाचे काही काम अजून चालू आहे. दर्शन घेऊन बस स्टँडवर आलो. तेथून माणशी ₹35 प्रमाणे माउंट अबूपर्यंत निघालो. पुढची सीट मिळाल्यामुळे तो छोटासा प्रवास छान झाला. हे अंतर 52 किलोमीटर आहे. रस्ता फार छान आहे. अबू रोड ते माउंट अबू 30 किलोमीटरचा सगळा रस्ता घाटातला आणि वळणाचा आहे. जीप जसजशी वर जाऊ लागते तसा हवेतील बदल, वाढणारा गारवा जाणवू लागतो. माउंट अबूला उतरल्यावर हॉटेल ममता पॅलेसच्या जीपने रूम बघायला गेलो. रूमचा दर ₹400 होता. डबल बेड व 24 तास चेकआउट टाईम. हॉटेल तसे उंचावर म्हणजे पायऱ्या चढून वर जावे लागते. लगेचच गरम पाण्याने स्नान करून ताजेतवाने होऊन सनसेट पॉइंट बघायला बाहेर पडलो. मावळतीची वेळ असल्यामुळे थंडीचा जोर वाढतच होता. सनसेट पॉइंटवर खूप गर्दी होती. सनसेट पॉइंटचा रस्ता थोडासा चढणीचा असल्यामुळे हातांनी ढकलण्याच्या गाड्यांचा बऱ्यापैकी धंदा होत होता. सूर्य मावळल्यावर परतणाऱ्यांचीही खूप गर्दी. एक कप गरम चहा पिऊन चालत चालत लेकजवळील मार्केटमध्ये गेलो. प्रजापती ब्रह्मकुमारीच्या हॉलमध्ये एक 10 मिनिटाचा स्लाइड शो दाखवतात, तो बघितला. जीवनविषयक तत्त्वज्ञानाची माहिती येथे सांगतात. नंतर त्याच हॉलमधील चित्र पाहून बाहेर पडलो. रसरंजन नावाचे नव्याने सुरू झालेले हॉटेल दिसले. तेथे गुजराती पद्धतीचे ₹25 जेवण झाले. गाराठून टाकणाऱ्या थंडीतही सॉफ्टी आईस्क्रीम खाण्याचा मोह इतरांप्रमाणे आम्हालाही आवरता आला नाही. नंतर मार्केटमध्ये फेरी मारून रात्री लॉजवर परतलो. आज दिवस तिसरा, दिनांक 26 डिसेंबर 1998. साईट सीइंगची बस सकाळी 9:30ला सुटली. प्रत्येकी ₹60 तिकीट होते. प्रथम प्रजापती ब्रह्मकुमारीचा युनिव्हर्सल पीस हॉल बघायला गेलो. अतिशय सुरेख बांधकाम व स्वच्छ असलेला हा हॉल म्हणजे वास्तुकलेचा सुरेख नमुना आहे. 3500 आसनांची सोय असलेला हा हॉल, याला मध्ये कुठेही खांब नाही. केवळ 4 कोपऱ्यात 4 खांब आहेत. त्यांच्यात संस्थेचे पांढरा पेहराव असणारे लोक 5 ते 10 मिनिटे जीवनविषयक तत्त्वज्ञान ऐकवतात. फोटो काढायला येथे परवानगी नाही. तेथून अधर देवी किंवा अर्बुदा देवी म्हणजेच अबूदेवीचं दर्शन घेण्यास निघालो. हे मंदिर 4268 फूट उंचीवर आहे. 320 पायऱ्या आहेत. नंतर अचलगड येथे गेलो. शिवाचे देऊळ असून बाहेर नंदीची पितळ्याची मूर्ती आहे. तिचे वजन 4020 किलो आहे. अचलगड नंतर बस गुरु शिथारकडे निघाली. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 5356 फूट उंचीवर आहे. येथे सुद्धा 50 पायऱ्या चढल्यानंतर श्री दत्तगुरूंचं दर्शन होते. सती अनुसयेने बालरूपात दत्तांना प्रकट व्हायला सांगितले होती, ती ही जागा होय. पूर्वी हे मंदिर पाहू शकत नव्हतो, परंतु मिलिटरीच्या रडार व्यवस्थेमुळे वर जाण्यास रस्ता तयार करण्यात आला व आता पर्यटक तेथे जाऊ शकतात. यानंतर अबूमधील बघण्यासारखे सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे दिलवारा मंदिर. येथे एकूण 5 देवळे आहेत.
या देवळातील सर्वच बारीक बारीक कलाकुसर अतिशय सुंदर आहे. एकही नक्षी दुसऱ्या नक्षीसारखी नाही. सर्व बांधकाम संपूर्ण संगमरवरी आहे. महावीराची पंचधातूची मूर्ती एका देवळात आहे. त्या मूर्तीत 22 मण सोने चांदी तितकेच वजनाचे इतर धातू असलेली अशी ही पंचधातूची मूर्ती आहे. सुमारे 1000 वर्षांपूर्वी 12 कोटी रुपये खर्च करून हे देऊळ बांधले आहे. याच परिसरात त्यावेळच्या राजाच्या प्रधानाने 800 वर्षापूर्वी अशाच प्रकारचे 18 कोटी रुपये खर्च करून प्रतिमंदिर बांधले आहे. या काळात मुस्लिम आक्रमणे होत असल्यामुळे देवळाची वरील बाजूही एखाद्या जुन्या बांधकामासारखी आहे. त्याखाली एवढ्या उत्कृष्ट नक्षीदार कामाचा नमुना असेल याची पुसटशी कल्पनासुद्धा येत नाही. दिलवारा मंदिरनंतर अबू दर्शनमधील शेवटचे ठिकाण म्हणजे नक्की झील. वाल्मिकी ऋषींनी एका रात्रीत नखाने खणून हा तलाव तयार केला, म्हणून हे नक्की झील अशी आख्यायिका आहे. या तलावात नौकाविहाराचा मनमुराद आनंद उपभोगता येतो. या लेकच्या आजूबाजूला बहुतेक सर्व बाजार आहे. आज दिवस चौथा, दिनांक 27 डिसेंबर 1998. माउंट आबू ते उदयपूर. सकाळी 8 वाजता सुटणारी बस 9:30ला सुटली. 5 ते 5.5 तासाचा हा प्रवास आहे. बसचे तिकीट होते माणशी 80 रुपये. दुपारी 2:30च्या सुमारास आम्ही उदयपूरला पोहोचलो. रिक्षानेच 4-5 हॉटेल्स बघून हॉटेल गुलाब बागमध्ये रूम बुक केली. रिक्षानेच साईट सीइंग करायचे ठरवले. हॉटेलचा दर 400 रुपये प्रतिदिन व 10% टॅक्स असा होता. रिक्षाचा दर 250 रुपये ठरवला. त्याच दिवशी संध्याकाळी माणिकलाल वर्मा पार्क, पिछोला लेक आणि दीनदयाळ उपाध्याय गार्डन ही ठिकाण बघितली. या बागेत म्युझिकल फाउंटन आहे. ते संध्याकाळी 6:30ला सुरू करतात. पण म्हैसूर वृंदावन गार्डनमधील कारंजापेक्षा हे अतिशय साधे आहे. रात्री येताना तिबेटियन पार्कमध्ये स्वेटर, मोजे अशी खरेदी करून लॉजवर परत आलो. आज दिवस 5वा, दिनांक 28 डिसेंबर 1998. सकाळी 9 वाजताच रिक्षाने साईटसीइंगला सुरुवाती केली. प्रथम अरावली बाग, म्युनिसिपल गार्डन. साधीच पण नीटनेटकी व व्यवस्थित राखलेली ही बाग बघून महाराणा प्रताप व चेतक स्मारक बघायला गेलो. प्रत्येकी 10 रुपये व रिक्षाचे 5 रुपये अशी प्रवेश फी आहे. ही बाग देखील रेखीव व स्वच्छ आहे. चेतकने जेथे शेवटचा श्वास सोडला त्याची समाधिकाच्या स्मरणार्थ बांधली आहे. चेतकारूढ महाराणा प्रतापचा पुतळा तेथे आहे. महाराष्ट्रातील SS म्हात्रे हे या पुतळ्याचे शिल्पकार आहेत. घोड्याची नस आणि नस जिवंत वाटावी, जणू तो आत्ता फुरफुरायला लागेल असे वाटावे, एवढे सुंदर हे काम आहे. त्याच बागेत वरच्या बाजूला टेलिस्कोपमधून आजूबाजूची 4 ठिकाणं बघता येतात. तिकीट दर 2 रुपये प्रत्येकी. एक उंचावर असलेले देऊळ, मिलिटरीचे स्थान, लेकमध्ये असलेले शंकराचे देऊळ आणि संजय गांधी स्मारक. येथे आपण जाऊ शकत नाही म्हणून टेलिस्कोपमधून दर्शन. यानंतरचे ठिकाण नेहरू पार्क. फत्तेसागर लेकमधून या पार्कमध्ये जायचे. बोटीचे माणशी 5 रुपये फक्त. एक मोठी बाग व चहा कॉफीचे छोटेसे रेस्टॉरंट आहे. तेथे चहा घेऊन परत रिक्षात येऊन बसलो. महत्त्वाचे ठिकाण म्हणजे उदयपूर पॅलेस. अतिशय प्रेक्षणीय असा हा राजवाडा आहे. प्रवेश फी प्रत्येकी 25 रुपये व कॅमेराचे भाडे ₹50. राजवाड्याच्या शेवटच्या भागात एक स्वतंत्र निवासस्थान आहे. तेथे अजूनही उदयसिंह महाराजांची 24वी पिढी राहत आहे. राजवाड्यातील प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहण्यासारखी आहे. लहान सहान गोष्टी ती कल्पकता वाखाणण्यासारखी आहे. 2.5 ते 3 तास तो संपूर्ण राजवाडा बघायला अपुरे पडतात. पण बाहेर पडताना आपण काहीतरी भव्य दिव्य पाहण्याचा अनुभव मात्र येतो. राजवाड्यातून बाहेर पडल्यानंतर शेवटचे पाहण्याचे ठिकाण म्हणजे जगदीश्वर मंदिर. राजवाड्याजवळच 10 मिनिटावर हे मंदिर आहे. मंदिर छान आहे. तेथे बरीच माकडे होती. नंतर रिक्षाने लॉजवर आलो. थोडे ताजेतवाने होऊन हॉटेल समोरील गुलाब बागेत गेलो. राजे सज्जन सिंह यांनी ही बाग बांधली. आतमध्ये त्यांचा राजवाडाही आहे. या बागेचे नाव अजून सज्जन निवास असेही आहे. बागेत अनेक तऱ्हेचे गुलाब आहेत असे चौकीदाराने सांगितले. परंतु आम्ही गेलो तेव्हा सीझन नसल्याने झाडे छाटलेली होती. एका बाजूला हरिण, सांबर प्राणीही होते. गुलाब बाग बघून आजचा दिवस संपला. आज दिवस 6वा, दिनांक 29 डिसेंबर 1998. उदयपूर जवळील साईटसीइंग आज करायचे होते. पहिले ठिकाण होते रानकपूर. 90 किलोमीटर हा रस्ता बऱ्याच ठिकाणी घाटातला वळणावळणाचा आहे. रानकपूर जैन मंदिर म्हणजे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. महावीराची भव्य मूर्ती मध्यभागी व सभोवार नाथ संप्रदायातील नाथांच्या मूर्ती आहेत. सगळीकडे कोरलेले संगमरवरी नक्षीकाम आहे. त्या मंदिराला 1440 खांब आहेत. अतिशय स्वच्छता आहे. चामड्याच्या वस्तू आत न्यायला परवानगी नाही. हे
देवळाचे खांब कोणीही नीट मोजू शकत नाहीत, एक तरी आकडा मागे पुढे होतो अशी आख्यायिका सांगितली जाते. या जैन मंदिरानंतर 4 भुजा विष्णू मंदिर पाहिले, तेही बरेच जुने आहे. त्यानंतर श्रीनाथजींच्या दर्शनाला निघालो. वाटेत रस्त्यावर महाराज राजकुमारने बांधलेला राजसागर तलाव लांबून पाहिला. श्रीनाथजी म्हणजे नाथद्वारा. 4 भुजा विष्णू मंदिर ते नाथद्वारा या रस्त्यावर दुतर्फा संगमरवराची दुकाने आहेत. संगमरवरी दगड, त्यावर चाललेली प्रक्रिया, मोठमोठ्या संगमरवरी फरशा, हे पाहून आपले डोळे पांढरे होतात. बसमधून जवळजवळ 40-45 मिनिटे आपण हेच दृश्य पाहत असतो. नाथद्वारा म्हणजे गुजराती समाजाचे श्रद्धास्थान. या परिसराला पूर्णपणे धंदेवाईक स्वरूप आलेले आहे. पुरुष व स्त्रिया यांच्यासाठी दर्शनासाठी वेगवेगळे मार्ग, एवढीच इथली शिस्त. बाकी प्रचंड गर्दी व बेशिस्त. बायकांची रांग उशिरा आत सोडणार असल्याने दारापर्यंत जाऊन देखील भारतीला दर्शन मिळाले नाही. बसमध्ये परत येईपर्यंत 6:30 वाजले होते. 7 वाजता बस सुटली. उदयपूरला परत येताना वाटेत एकलिंगजीचे दर्शन घेतले. तेथेही बस अर्धा तास थांबली. जयपूरची बस रात्री 9ची होती. जेमतेम 9पर्यंत आम्ही लॉजवर जाऊन सामान घेऊन बसस्टँडवर पोहोचलो तर बस तेथून सुटली होती. परत दुसरी रिक्षा करून बसच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचलो. तेथे बस अर्धा तास थांबली होती. रात्री 9:45ला बस सुटली. प्रवास साधारण 8 तासांचा होता. उदयपूर जयपूर 400 किलोमीटर अंतर आहे. सकाळी 6:45 वाजता बस जयपूरला पोहोचली. आज दिवस 7वा, दिनांक 30 डिसेंबर 1998. बसस्टँडवर रिक्षा करून उदयपूरप्रमाणेच 5-6 हॉटेल्स बघितली. हॉटेल महाराजा पॅलेसमध्ये रूम घेतली. हॉटेलचा दर प्रतिदिन ₹500 होता. हे हॉटेल रेल्वे स्टेशनपासून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. हॉटेलमध्ये गरम पाण्याची चांगली सोय होती. 10 वाजता रिक्षाने जयपूर दर्शनाला निघालो. रिक्षावाल्याने ₹200 घेतले. प्रथम बिर्ला मंदिर. स्वच्छता, टापटीप, उत्तम संगमरवरी बांधकाम आणि लक्ष्मीनारायणाची विलोभनीय मूर्ती म्हणजे हे मंदिर होय. बिर्ला मंदिरानंतर प्राणी संग्रहालय व म्युझियम बघितले. ही दोन्ही ठिकाण समोरासमोर आहेत. त्यानंतर जंतर मंतर बघायला गेलो. संपूर्ण सोलार सिस्टीमवर आधारित खगोलशास्त्राचा अभ्यास करून याचे बांधकाम केलेले आहे. जंतर मंतर नंतर स्मॉल स्केल इंडस्ट्रीत गेलो. तेथे वनस्पतीपासून तयार केलेल्या रंगांनी कापडावर ब्लॉक प्रिंटिंगचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तेथे रजई, साडी, चादरी वगैरेची खरेदी करून जेवायला गेलो. नंतर कनक गार्डन व लांबूनच आमेर फोर्ट बघितला. आजचे शेवटचे ठिकाण म्हणजे राज मंदिर सिनेमागृह. तेथे कुछ कुछ होता है हा चित्रपट बघून रात्री 10 वाजता लॉजवर परत आलो. आज दिवस 8वा, दिनांक 31 डिसेंबर 1998. आजच्या अजमेर पुष्कर दौऱ्यानंतर सहल 1 दिवस अगोदर आटपणार होती. प्रयत्न करून पहावा म्हणून सकाळीच 7:15 वाजता स्टेशनवर गेलो. केवळ नशीब म्हणून आमच्यासाठीच ठेवलेली केवळ शेवटची 2च तिकीटं तात्काळ सेवा या रेल्वेच्या सुविधेत मिळाली. लगेच 2 तारखेची तिकीटं रद्द करून त्याचेही पैसे मिळाले. 2 तारखेऐवजी 1 तारखेला घरी जायला निघणार या आनंदात अजमेरच्या प्रवासाला निघालो. बसचे आरक्षण केलेलेच होते. जयपूर अजमेर हे 138 किलोमीटर अंतर आहे. बस सकाळी 10 वाजता सुटली. पुष्करला दुपारी 1:30ला पोहोचली. पुष्कर तलाव व ब्रह्माचे मंदिर तेथे आहे. भारतात फक्त एकाच ठिकाणीच ब्रह्माचे मंदिर आहे असे सांगितले जाते. पुष्कर तलावाची येथे पूजा करतात. तलाव नुकताच स्वच्छ केलेला दिसत होता. येथे गावठी गुलाबाचा गुलकंद फारच छान मिळतो व स्वस्तही, ₹30 किलो. ब्रह्माचे मंदिर छोटेसेच आहे. या परिसरात एकूण 1000 देवळे आहेत. पुष्करहून 4:30 वाजता अजमेरला जायला निघालो. संध्याकाळी अजमेरचा प्रसिद्ध दर्गा बघितला. रोजाचे उपास चालू असल्याने दर्गात खूप गर्दी होती. दर्गाच्या आवारात एक प्रचंड मोठे भांडे, कढई आहे. त्यात खिचडी बनवतात व प्रसाद म्हणून भाविकांना देतात. तेव्हा रोजा चालू असल्याने ते भांडे रिकामे होते. आम्हाला असे कळले की एरवी खिचडीचा प्रसाद देण्यासाठी एक माणूस या भांड्यात गरम खिचडीच्या उतरतो व त्याला काहीही होत नाही. अजमेरचीच अण्णासागर लेक व सोना महल ही ठिकाण वेळेअभावी बघता आली नाहीत. जयपूरला परत येताना वाटेत दुदू या गावी जेवणासाठी बस थांबली, परंतु आम्ही तेथे फक्त चहा घेतला. रात्री 9:30 वाजता लॉजवर आलो. परत बाहेर पडून घरी फोन केला, परंतु 31 डिसेंबर असल्याने अमित गौरी घरी नव्हते. जवळच्याच हॉटेलमध्ये दालबाटीची चव बघितली व रूमवर परत आलो. 31 डिसेंबर असल्याने हॉटेलमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. आता घरी जायचे वेध लागले होते. आज दिवस 9वा, दिनांक 1 जानेवारी 1999. सकाळीच लवकर उठून सर्व सामान बांधून लॉजवर ठेवले. गाडी दुपारी 1:40 होती. सकाळचा वेळ मोकळाच होता. पायी फिरत फिरत निघालो. रावत या तेथील प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात घरी नेण्यासाठी मिठाई घेतली. इकडे तिकडे फिरून बरोबर 1 वाजता स्टेशनवर पोहोचलो. गाडी बरोबर 1:40 सुटली. आज दिवस 10वा, दिनांक 2 जानेवारी 1999. दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता म्हणजे फक्त अर्धा तास उशिरा गाडी मुंबई सेंट्रल स्टेशनवर आली.
टॅक्सीने 9 वाजता घरी आलो, रुपये 130. अशा रीतीने 1998चा शेवट व 1999ची सुरुवात यांचा सुंदर मिलाप साधत सहलीची सांगता झाली. हेमंत गाडगीळ. जर या ऑडिओ व्हिडिओतील कंटेंट्स तुम्हाला आवडले असतील, लेखनशैली आवडली असेल, सादरीकरण आवडलं असेल, तर आपल्या मित्रपरिवारांना व जवळच्या ग्रुपमध्ये जरूर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईबही करा, म्हणजे पुढील प्रवास वर्णन अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.